नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मस्साजोग बीड येथील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना खेड तालुका यांच्या वतीने माणिक चौक चाकण या ठिकाणी जाहीर निषेध जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आणि आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच खेड तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. अरे वाल्मिक कराडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे वाल्मिक कराडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वाल्मिक कराडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे. वाल्मिक कराडला फाशी. तीर्थक्षेत्र आळंदीत पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देहू फाट्याजवळील एका खासगी संस्थेत हा प्रकार घडला असून पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यात आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. कडदे ग्रामस्थांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांचा जाहीर निषेध केला. PMRDA, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलीस, MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह अन्य विभागांनी संयुक्त कारवाईसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार अतिक्रमण निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी एकूण 201 अतिक्रमणात 20,100 चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण जिल्ह्यात काढण्यात आले. यात पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गेवस्ती भागात 78 अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती PMRDA प्रशासनाकडून देण्यात आली. मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी प्रशासनाने रस्त्याच्या मध्यापासून आखून दिलेल्या 22.5 मीटर अंतरातील अतिक्रमणे कुरोळी परिसरातील नागरिकांनी स्वतःहून काढून घेतली. पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गेवस्ती भागात पहिल्या दिवशी 3 किलोमीटर अंतरात एकूण 78 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये 7,800 चौरस फूट मोकळे करण्यात आले. नागरिकांना 22.5 मीटरची हद्द मार्किंग करून देण्यात आली असून नागरिक स्वतः आपले रस्त्याच्या लगतचे शेड बांधकामे काढून घेत आहेत. पुणे नाशिक रस्त्यावरील चाकण ते राजगुरुनगर पर्यंत अतिक्रमणांवर 3 मार्च ते 10 मार्च या दरम्यान कारवाई होणार आहे. यानंतर नवला कुंभरे ते चाकण व तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गावरील अतिक्रमणांवर 10 मार्च ते 20 मार्च या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूकडील 22.5 मीटर अंतर मोजून सदरची अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती PMRDA अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान अतिक्रमणे संबंधितांनी स्वतः काढून टाकावीत असे आवाहन राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने केले आहे. अतिक्रमणे हटवताना काही असुविधा निर्माण झाल्यास प्राधिकरण त्याला जबाबदार राहणार नसून कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकाने बेफाम वाहन चालवत जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली. 16 जानेवारी 2025 रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचार सुरू असताना मंगळवारी 4 मार्च रोजी मृत्यू झाला. 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पौर्णिमा अंबादास गाढवे, वय वर्ष 29, राहणार रासे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सोमाटणे फाटा या ठिकाणी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता 2 झाली आहे. अपघातानंतर 8 दिवसांनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची 9 वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी कंटेनर चालकानं वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनेक वाहनांना धडक दिली. तसेच पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली होती. पुण्यात ससून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर थेट हल्ला करणारा पहुळ येथील दरोड्यातील मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले हा केवळ एक सराईत गुन्हेगार नसून तो पोलिसांनाही न घाबरणारा हिंस्र आणि क्रूर प्रवृत्तीचा दरोडेखोर असल्याची बाब त्याच्या विविध कृत्यातून समोर आली आहे। त्याच्या हिंस्र गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याची पोलिसांवर वार करण्याची हिंमत झाली। त्याचा भूतकाळ पाहता त्याला कायद्याचा अजिबात धाक राहिला नसल्याचे अधोरेखित झाले आहे। मूळचा बेलवंडी जिल्हानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पारधी वस्तीवरील रहिवासी असलेल्या सचिन भोसलेच्या नावावर 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला स्थानिक पोलिसांनी कित्येकदा अटक केली, सुधारण्याची त्याला संधीही दिली, मात्र तो दिवसेंदिवस अधिकच हिंसक होत गेला। सचिन भोसले हा गुन्हेगारीच्या प्रवासात एकटा नाही, त्याचा बाप चंदर भोसले हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता। वय झाल्याने त्याने गुन्हे कमी केले, पण त्याच्या कुसंस्काराचा वारसा सचिनने पुढे नेला। त्याला 3 भाऊ आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे त्याने त्यातील लहान भावाला सोबत घेत पुणे परिसरात आपला मोर्चा वळवला। सचिनच्या हिंसक वागण्याचा आणखी एक क्रूर नमुना काही महिन्यांपूर्वी चाकण या ठिकाणी पाहायला मिळाला। शेलपिंपळगाव या ठिकाणी पोलीस अंमलदार अनिकेत दौंडकर यांच्या घरावर त्याने व त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला केला। पोलीस अंमलदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले। सचिन भोसलेला कुटुंबाचीही साथ असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्याचं तुरुंगात येणं जाणं हे नित्याचं बनलं आहे। गुन्हेगारीतील त्याचे व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी त्याच्या कुटुंबियांचीही मदत असते। विशेषतः जामीन करण्यासाठी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय सहकार्य करत असतात, असे पोलीस तपासातून समोर आले आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून जुन्या सर्वेक्षणानुसार सरळ चाकण मंचर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला। या मोट बांधलेल्या नेत्यांमध्ये आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळच मार्गाने झाला पाहिजे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीस मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ हे प्रत्यक्ष उपस्थित होते। तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला। बैठकीत एकमतानं ठरलं आहे की याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन तातडीनं बैठक आयोजित करावी। तसंच दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झालाय। मात्र या बैठकीला आणि यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहारात माजी खासदार आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निमंत्रित न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प येत असल्यानं हा मार्गच रद्द केला असून त्याऐवजी पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलंय। पूर्वीच्या रेल्वे मार्गामुळे JMRT केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे। मात्र नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मूळ नियोजनानुसारच व्हावा अशी मागणी स्थानिकांसह लोकप्रतिनिधींची सुद्धा आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास 1.5 तासांचा आहे। हा प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास सेमी हायस्पीड हा मूळ उद्देश फोल ठरणार आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच होणं गरजेचं आहे। JMRTमुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणं शक्य आहे। या बैठकीत नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत संघर्ष करण्याचा निर्धार केलाय। सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा दिला तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वे मार्गाचा लाभ होऊ शकणार आहे। खरपुडी खुर्द तालुका खेड येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी 145 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली। काळूस येथे मंगळवारी रात्री छावा हा चित्रपट दाखवण्यात आला। या निमित्ताने प्रथमतः छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि आरती करण्यात आली।
सुमारे 2000 नागरिक यावेळी उपस्थित होते. राजगुरुनगर शहरातील पंचायत समिती समोरील हॉटेल अल्पोपहारच्या संचालिका सीताबाई नंदकुमार मांदळे वय वर्ष 60 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीत सर्व पक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साप्ताहिक जनहिंदोळाचे संपादक आणि खेड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मांदळे यांच्या त्या पत्नी होत. तर राजगुरुनगर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे आणि चाकण ग्रामीण रुग्णालयाचे सेवक अभय मांदळे यांच्या त्या आई होत्या. भामा आसखेड धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या सीमेवर एकमेव असलेला आंबोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अतिशय जीर्ण आणि नादुरुस्त झालाय. त्यामध्ये क्षमतेप्रमाणे पाणी साठवणूक करता येत नव्हती. गेले 15 वर्ष यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे आता महापालिका निधीतून सदर बंधारा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे 1,27,00,000 निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील 40 वर्ष हे काम टिकेल अशा प्रकारचं काम झालंय. आंबोली येथील या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं असून यंदाच्या वर्षी सदर बंधारा पूर्ण क्षमतेने भरणार आहे. या बंधाऱ्याची क्षमता 0.3 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. यामुळे 125 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अत्यंत चांगल्या दर्जाचं हे काम झालं असल्याचं संबंधित विभागानं सांगितलंय. तसंच महापालिका निधीतून भामा आसखेड धरण लाभ क्षेत्रातील काळूस आणि अन्य बंधारे देखील दुरुस्ती काम मंजूर असून ते 15 मे नंतर करण्यात येणार असल्याचं सिंचन विभागाने स्पष्ट केलंय. या प्रकरणी महापालिका निधी वापरला जात असल्यानं मे 2026 नंतर पावसाळ्यात या बंधाऱ्यात जमा होणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता दिवस काढावे लागणार आहेत. थेट धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याची चर्चा सर्वत्र होतीये. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.